देखे शब्दांची व्याप्ती, निंदा आणि स्तुती, तेथ द्वेषाद्वेष उपजती श्रवणद्वारे. शब्द या स्पर्शाची व्याप्ती पहा. जर कानाने निंदा ऐकली तर द्वेष उत्पन्न होतो आणि स्तुती ऐकली तर संतोष होतो. अर्धवट सुटली होती एवढंच, किंवा जवळपासही पूर्ण झाली होती. आता सर्वजण म्हणतायत. पुन्हा थोडं याचं हे पाहू. भगवान अर्जुनाला सांगतायत, अर्जुना, मनुष्य प्राणी इंद्रियांचा गुलाम असतो, इंद्रिय ताब्यात नसतात, विषय विकारामध्ये गुरफटलेले असतात, आणि म्हणून माणसांचा जीवभाव जागा असतो. हे खरं त्याच्यातलं प्रिन्सिपल. प्रत्येक माणूस म्हणतो मला वेळ नाही, अध्यात्म करायला वेळ नाही. असा एकही माणूस नाही की जो स्नान घरी करत नाही रोज किती. असा एकही माणूस नाही जो झोपत नाही. एकही माणूस दिसत नाही जो जेवत नाही. कितीही बिझी शेड्यूलमध्ये तो जेवतो. फक्त अध्यात्म फुरसतीच्या क्षणी करण्याचं, जुळलं तर करण्याचं, असं केव्हा मनात येतं? कारण आम्हाला प्रायोरिटी इंद्रियांच्या विषयांना द्यायची. इंद्रियांच्या विषयांना आम्हाला प्रायोरिटी असल्यामुळे आम्हाला नको वाटतं. अध्यात्म शेवटच्या नंबरला, शेवटच्या लाईनमधला विषय आहे. बाकी सगळे विषय अगोदर असतात. पिक्चरला जायचं म्हटलं तर सगळं आपण सोडून निघून जाऊ, किती बिझी शेड्यूल असू द्या. पण अध्यात्म नाही. याचं कारण विषयांचे गुलाम आहोत. कशाचे गुलाम आहोत आम्ही? शब्द. पण शब्द देखील दुहेरी हत्यार आहे. चांगला आणि वाईट ह्या दोन्ही गोष्टी कानाने ऐकाव्या लागतात. कानाचा विषय आहे शब्द. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, ह्या 5 विषयाशी निगडीत इंद्रिय आहेत. आणि माणूस या 5मध्ये कुठे ना कुठे गुरफटतो. कधी तो ऐकत बसेल त्याच्यात गुरफटतो. संगीत असेल, ऐकण्यामध्ये तो रममाण होतो. प्रवचन असेल, ऐकण्यामध्ये रममाण होतो. कीर्तन असेल ऐकण्यामध्ये, पिक्चर असेल ऐकण्यामध्ये. आणि वाईटही गोष्टी, निंदा, मी म्हटलं कालच, सगळ्यात जास्त बायांचा आवडीचा विषय निंदेचा रस चाकण्याचा. एक निंदा रस नवीन आहे. हे बाकीच्यांनी 9 रसच काढलेत. फार पूर्वी काढलेले आहेत म्हणून 9 रस यायलेत समोर. त्याच्यात माऊलींनी बिभीच्छ रसाचं वर्णनच केलं नाही, शृंगार रस. पण बिभीच्छ रसाऐवजी एक शांत रस माऊलींनी निर्माण केला आहे. पण आता ज्ञानेश्वरी जर लिहायला घेतली ना तर निंदा रस एक नवीन रस येईल. सगळ्यात बाया निंदेमध्ये फार रस घेतात. निंदा रस, भक्तिरस तुच्छ आहे. जिभेचा रस आणि निंदा रस हे 2 रस फार पॉप्युलर आहेत. कोणाची निंदा ऐकायची की सगळे कामधंदे सोडून आम्ही बसतो. निंदा. सासूची निंदा सुनेला करायची असेल तर 1 तास ती घेईल. माझी सासू किती खराब आहे आणि ती माझी सून किती खराब आहे. निंदा रस आवडणार नाही. स्तुती देखील फार आवडते आपल्याला. मग काल वाजपेयींचं मी उदाहरण दिलं होतं म्हणून मला आठवतं की मी बरंच बोललेलो आहे. शब्द या स्पर्शाची व्याप्ती जर कानाने निंदा केली तर द्वेष उत्पन्न होतो. आपली निंदा कोणी केली, आपल्या तोंडावर केली किंवा माघारी केली तर आपल्याला द्वेष उत्पन्न होतो. म्हणजे द्वेष का माणसाला राहतो? आम्ही निंदा ऐकतो. म्हणून अध्यात्माने काय सांगितलंय? अध्यात्म जीवन जगण्याची कला आहे. एक तर निंदा ऐकू नका, आणि ऐकली तर शांतपणे गप्प बसा.
उदाहरण मी काल फार दिलेत. करू द्या ना निंदा. कबीर तो इथपर्यंत म्हणाले, निंदक नियरे राखिये आंगण कुटी समाय. निंदक नियरे राखिये. निंदा करणाऱ्या लोकांना ते लांब राहत असतील ना, तर आपल्या अंगणामध्ये झोपडी करून त्यांना ठेवा, की राह बाबा जवळ राहा. निंदक नियरे राखिये. निंदा करणारे कोणालाच आवडत नाही, तो कोणालाच आवडत नाही. निंदा करणारी बाई किंवा पुरुष त्याला देखील निंदा करणारे आवडत नाहीत. बदमाश माणसाला बदमाश लोक नाही आवडत ना. स्वतः धोका देईल पण लोकांनी धोका देऊ नये असं त्याची इच्छा असते. निंदक नियरे राखिये अंगण कुटी समाय. बिन पाणी साबुन बिना निर्मल करे स्वभाव. निर्मल करे स्वभाव किंवा स्वभाव, की साबणाशिवाय बिचारा तुम्हाला तुमचे दोष दाखवतो. दोष दाखवणाऱ्याला हार घाला. कोणी दोष जर आपले दाखवले ना, त्याला हार घाला. डब्बी कुठची असं म्हटलं म्हणजे समजायचं आपण जाड आहोत. ती का म्हणली म्हणून आपण भांडतो तसं नाही. आपण म्हणजे आपण कुठेतरी बेडप दिसायलो. म्हणजे असं कोणी टांट मारला, निंदा केली, ते पॉझिटिव्ह घ्या असं अध्यात्म म्हणतं. कारण तो एक एक दोष, तुला काही मी बोलत नाही, तुला बोलायला गेली की राग येतो. समजायचं की आपल्याला थोडं बोललं तर राग येऊ शकतो. हा आपला दोष आहे. तो दोष हुडकून काढतो आणि आपली इच्छा असते आमच्यात काही गुणच नाहीत का. बिना साबणाच्या शिवाय तुम्हाला तुमचे दोष जर कोणी दाखवत असतील तर त्याचे उपकार माना. आणि स्वतः घरामधली माणसं एक दुसऱ्याचे दोष फार दाखवत राहतात. पॉझिटिव्ह घ्या. बापाने मुलांचे दोष दाखवले किंवा मुलांनी बापाचे दोष दाखवले, पॉझिटिव्ह घ्या. तुझं वय काय, माझं वय काय. सासू सगळ्यात मोठा हत्यार आहे सुनेचे दोष दाखवण्याकरता. आणि सुनही हत्यार आहे. सासूनं पॉझिटिव्ह घेतलं पाहिजे. याचा अर्थ आपल्यालाही आपण दोष आहोत, आपण दोषी आहोत. हे हत्यार पॉझिटिव्ह घ्या, आपण निगेटिव्ह घेतो. परंतु स्तुती असो की निंदा असो, ह्या दोन्ही हत्यारामध्ये आपण इन्व्हॉल्व होतो, इंद्रियांचे गुलाम होतो. स्तुती ऐकणारे हाही गुलाम असतो, निंदा ऐकणारा हाही गुलाम असतो. लोकांच्या निंदा करतात लोक, दुसऱ्याला ऐकवतात. ते शब्द स्वतःच्या तोंडाने उच्चार करणं हाही शब्दच आहे. ऐकणं हाच शब्द नाही, उच्चार करणं हाही शब्द. तुला माहिती आहे, एक गंमत सांगते. काय ते फलाण्याची पोरगी आहे ना, तुला नंतर सांगत. नाही आत्ता सांग. नाही, रस्त्यात नाही सांगत. मी की नाही उद्या भेटेल. ही म्हणते नाही मीच तुला भेटते येऊ. आधी सांग काय झालं. शत्रूची निंदा तर फार चांगली वाटते. माहिती आहे तिचं लफडं कोणाबरोबर आहे. अरे काय गरज आहे तुम्हाला. निंदा रस चविष्ट चवीने तासन तास उभा राहून रस्त्यावर बाजूला उभा राहून बोलती. एरवी वेळ नसतो. एक घंटा लागेल बरं का. मग हरकत नाही, आत्ताच तयारी माझी ऐकायची. निंदारस. निंदा करण्याकरिता, निंदा ऐकण्याकरिता दोघांमध्ये इन्व्हॉल्व होऊन आपण आसक्त होतो, इंद्रियांचे गुलाम होतो. फालतू गोष्टीत आम्ही अनेकदा अडकतो. आपल्याला फार वेळ असतो हे खरं सांगतो. प्रत्येक श्वासांचा, प्रत्येक कर्माच्या ॲक्शनचा आपल्याजवळ विचार नसतो, हे वाईट आहे.
दिवसभराचं एक एक सेकंद आणि एक एक श्वास पहा, आपण किती खराब आणि नष्ट करतो. निंदा कुचेष्टा करण्यात, ऐकण्यात, स्तुती ऐकण्यात. मग काही जण आमची स्तुती केली पाहिजे, आम्हाला जरा थोडंसं चांगलं वाटतं. कधीच तुम्ही चांगलं म्हणत नाहीत, कारण स्तुती ऐकायची एक सवय. ह्या दोन्ही सवयी मोडल्या पाहिजेत. निंदा स्तुती समान. इथून अध्यात्म सुरू होतं. इथून अध्यात्म सुरू होतं. सॉक्रेटिसकडे एक त्याचा मित्र गेला. त्यावेळेस सॉक्रेटिस, ज्याला हिंदीमध्ये सुकरात म्हटलंय, इंग्लिशमध्ये सॉक्रेटिस शब्द आहे, यांच्याकडे हे लायब्ररीमध्ये बसले होते संत माणूस. एक मित्र पळत पळत गेला. तुम्हाला एक मी गोष्ट सांगणार आहे, मजेदार आहे. त्यांनी 3 गोष्टी सांगितल्या. नंबर 1, तू जे सांगणार आहेस हे सत्यावर आधारलेलं आहे का? लक्षात घ्या, निंदास्तुती करणाऱ्यांनो, सॉक्रेटिसचे वाक्य. अध्यात्म कुठून सुरू होतं? सॉक्रेटिस म्हणाला, सत्यावर आधारलेली घटना आहे का? नंबर 1, असेल तर मला सांगण्याची आवश्यकता आहे काय? हितकर आहे का? 2, असेल, जगात अनेक गोष्टी सत्यावर आधारलेल्या आहेत. माझा वेळ घेऊन मला सांगण्याची आवश्यकता आहे का, किंवा माझ्या हिताची आहे का? 2, म्हणजे मला सांगण्याची आवश्यकता आहे का, आणि नंतर हितकर आहे का? अशा 3 गोष्टी त्यांनी सांगितल्या. तो म्हणाला, याच्यापैकी काहीही नाही. म्हणलं, सांगू नको, माझा वेळही खाऊ नको, आणि तूही हे करू नकोस. आपण कोणाची पोरगी, कोण पळून गेलं, कोणाचं काय काय झालं, कोणाचं लफडं कुठं अडकलं, काही गरज आहे का त्या गोष्टींची? आपण इन्व्हॉल्व होतो तर आपला टाईम खर्च होतो. श्वासांचा किती कोठा उधळला जातो, आणि जीवनातले ते सुवर्ण क्षण आपण किती नष्ट करतो. निंदा करण्यात, निंदा ऐकण्यात, स्तुती ऐकण्यात आणि स्तुती करण्यात. वायफट याच्यामध्ये, कचरा याच्यातच आम्ही सगळा इन्व्हॉल्व होतो, आणि पुन्हा आम्हाला वेळ नाही. देखे शब्दांची व्याप्ती, शब्द या स्पर्शाची व्याप्ती पहा. जर कानाने निंदा ऐकली तर द्वेष उत्पन्न होतो, आणि स्तुती ऐकली तर संतोष होतो. म्हणजेच राग होय, आणि पृथ्वीभोवती 3.5 फेरे ह्या भावना लहरी मारतात. तुम्हाला राग आला, तुम्ही प्रेम केलं, प्रेम आणि अंतर्भूत तुमचं मन झालं, त्या भाव लहरी देखील 3.5 फेरे एका सेकंदात मारतात. लोकांवर ते परिणाम करतात. तुमच्या प्रेम लहरी देखील, आणि तुमच्या रागाच्या आणि द्वेषाच्या लहरी देखील 3.5 फेरे मारून चराचरावर ते आघात करतात. म्हणून सृष्टी बिघडते. भाव जगत फार मोठा विषय आहे. दुष्ट माणसांची 99% किरणं जर वाईटच निघत असतील, वाईट भाव असतील, या सृष्टीमध्ये चांगली आशा काय सांगा? घरामध्ये दुष्टतेचा विचार करणारे सगळेच माणसं असतील एक दुसऱ्याच्या विरुद्ध, त्या घराचं काय चांगलं होणार आहे मला सांगा? एक माणूस फक्त चांगली किरणं फेकतो, बाकी वाईटांचं, शेवटी वाईटांचाच निर्णय जास्त सक्सेस होईल. भावजगत, भावकिरणं फार मोठा महत्त्वाचा विषय आहे. पण आम्ही इंद्रियांचे गुलाम झालेलो आहेत. वाईट किंवा चांगलं याच्यामध्ये आम्ही ऐकण्यात आणि सांगण्यात, बोलण्यात गुरफटून गेलेलो आहे, आणि ते विनाकारण असतं. लक्षात घ्या, अनेक गोष्टी तुम्ही बड 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 दिवसभर करता. गरज आहे का इतकी बोलायची? काही लोकांना पोट फुगतं नाही बोललं, कोणी नाही सापडलं तर दुसऱ्याच्या घरी जाऊन, शेजारच्या घरी जाऊन बोलतील, उभा राहतील आणि बोलत बसतील. आणि पोट फुगलंय,
ती हवा पूर्ण बाहेर ज्यावेळेस येईल मग ते आत गेलं की मग येतात. काही गरज नसते. आज काय बोर झाले होते, म्हटलं चलावं तुम्हाला भेटायला. आजकाल तर फोन झालेत, फोनवर अर्धा अर्धा तास चालतं. प्रत्यक्ष भेटल्यानंतर 10 मिनटं बोलत नाहीत, पण फोन अर्धा तास काय बोलतात. काय चाललंय? काही नाही, बसले होते तांदूळ निवडीत. काही गरज? अनावश्यक किती खडेच फार आहेत बरं का. त्या ओमनवरच्या दुकानावरून आणले ना, फार खडे. ते म्हणजे आम्हालाही असंच एका दुकानदारानं फसवलं. हे वायफट गप्पा सुरू झाल्या. कुठून त्याची एक हे निघाली. कशाला फोन केला होता, शेवटी आखरीला सांगितलं जातं. पोरगा अभ्यास करत नाही. तुमचं नाही, आमचंही करत नाही. काही गरज नाही. 4 वाक्यात संपणारी गोष्ट. आघळ पघळ बिलही वाढतं. वायफट गप्पांमध्ये आपण घातला वेळ. आणि आम्हाला वेळ नाही म्हणणं. पुन्हा नाही काही झालं तर झोप फार मोठं हत्यार आहे. केव्हाही झोपतात. खाताना फक्त झोपत नाही, बाकी केव्हाही झोपू शकतात माणसं. दुपारी झोपायचं, रात्री झोपायचं, सकाळी झोपायचं, उठायचं लेट. फार कमी वेळ जागतात. चालताना जर झोपता आलं असतं ना, माणसं अशीच चालली असती अधर. म्हणजेच राग वय ह्या नादलहरी ह्याच्यात माणसं रमतात. सर्प म्हणतात बीन वाजवली की तो डुलायला लागतो, पकडल्या जातो. शब्दांची महती आहे. हरिण सुमधुर असं वाद्य ते टुई टुई वाजवलं की हरिण मुग्ध होतो, त्याच वेळेस पकडल्या जातो. आपणही ह्या नादलहरींनी, वाईट आणि चांगल्या नादलहरींनी पकडल्या जातो आणि आपला सत्यानाश होतो. विषयांचे गुलाम आहेत आम्ही. काय करावं, कोणीच आज भेटत नाही हो, कोणाशी बोलावं. आणि शेवटी साधना तर इतकी सुंदर असते, त्यावेळेस तर मनातल्या मनात फारच बोलता येतं. कंटिन्युअस बडबड 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 मनाची चालते. साधना करणारे काही वेळेस ज्यावेळेस साधक सांगतात आमचं मन लागत नाही साधनेमध्ये, त्यावेळेस पहा कंटिन्युअस मन बडबड 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 करीत राहतस. लिहून काढा, पागलखान्यात नेऊन टाकावं लागेल. लिहून काढा मन काय काय विचार करतं. ही बडबड देखील एक शब्द आहे. मृदू आणि कठीण हे स्पर्शाचे दोन्ही गुण, जेव पुचेणी संगे कारण संतोष खेदा. मऊ व कठीण हे स्पर्श या विषयांचे 2 गुण आहेत. आता शब्द झाले, आता स्पर्श. शब्द प्रभाव देखील टाकतात. शब्द व्यक्तिमत्व बदलतात. काही माणसांच्या वाणीमध्ये, वक्तृत्वामध्ये असा प्रभाव असतो, जीवन सगळं बदलतं. जीवन बदलतं. तपस्वी सामर्थ्य शब्दांमधून प्रकट होत असतं. भाव जगत निर्माण करण्याची शक्ती असते. पूर्ण व्यक्तिमत्व बदलण्याची त्याच्यामध्ये शक्ती असते. हे देखील शब्द आहेत. त्याच्यातही माणसं गुंग होतात, पण ती चांगली गोष्ट आहे. आपण वाईट गोष्टीत गुंगतो ती गोष्ट वेगळी. बोर पिक्चर असला तरी 3 तास पाहतो आणि मग सांगतो काय बोर होता. अरे पण का घातला रे वेळ? का घातला? नाही, शेवटपर्यंत बोर आहे का ते पाहिलं? का मध्ये मध्ये काही थोडंसं काय चांगलं? मऊ व कठीण स्पर्श विषयांचे 2 गुण आहेत. शब्दांचं झालं, आता स्पर्श. शब्द स्पर्श. शब्द स्पर्श कोणाचा विषय? त्वचेचा, स्किन. स्पर्श चांगले आणि वाईट, चांगला आणि वाईट स्पर्श कळतो. चांगला स्पर्श, आपण स्पर्शाचे गुलाम आहोत, लक्षात घ्या.
चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श. आपल्याला कोणी स्पर्शच केला नाही, काय होईल? आम्ही स्पर्श करण्याचे गुलाम आहोत. स्पर्श चांगला आवश्यक वाटतो. लहान पोरालाही स्पर्श हवा असतो. बालक जन्मल्याबरोबर तो स्पर्श चाहतो. त्याला स्पर्श कळतो बरं का, बाकी काही कळत नाही. आईचा स्पर्श आणि दाईचा स्पर्श, दोन्ही स्पर्श त्याला कळतं. त्याला आई कळत नाही. लक्षात घ्या, मोलकरणीकडे कुठलाही छोटा मुलगा राहत नाही. आईची माया, मायावी मायेचा स्पर्श, स्नेहाचा स्पर्श, हे सगळं कळतात. प्रेमाचा स्पर्श, द्वेषाचा स्पर्श, त्या स्पर्शातनं हे सगळं ट्रान्समिट होत असतं. कोमल स्पर्श, मृदू स्पर्श. भगवान माता लक्ष्मीचा स्पर्श जो विष्णूच्या पदकमलाला होतो. लक्षात घ्या, लक्ष्मी महाविष्णूचे चरणकमल नेहमी गुदगुल्या करते. फार मोठा स्पर्शाचा परिणाम आहे. मी तर स्पर्शाचे प्रयोगच सांगतो, तुम्ही करून पहा. स्वतःच्या पायाला नाही कोणी केलं तर, बायको असेल तर म्हणावं तू माझ्या पायाला कर, नवरा असेल तर त्याच्या पायाला, तळ पायाला करायचा. हाताने करा, फारच खराब पाय असतील तर पेननी करा, की तो स्वतःही त्याच्या पायाला हात लावित नसेल तर पेनने करायचं. मी कसा लावू? हळूच असे स्पर्श, खरं खरं नाही, खरं नाही करायचं, एकदम गुदगुल्या टाईप. श्वास किती वाढतात. डेफिशियट जे तुमचं श्वासांचा कोठा कमी झालेला आहे, ज्याच्यामुळे शक्ती क्षीण झालेली आहे, ती किती लवकर भरपाई होते ती पहा. आणि त्याला सांगायचं तू श्वास घेत राहा. हा संपूर्ण अंगावर स्पर्श करता येतो. आता ह्या माध्यमातून तुम्हाला सहज सांगून दिलंय. स्पर्श, स्पर्शन, भक्तीचं स्पर्श एक माध्यम आहे. शब्दम स्पर्शम, स्पर्श एक माध्यम आहे, पण लोकांना ते कळालेलं नाही. गुरु ज्यावेळेस स्पर्श करतात, डोक्यावर ते हात ठेवतात, पण त्यांनी हेतू जर प्रगट केला त्याच्यातनं ट्रान्समिशन होतं, शक्ती संक्रांत होते, शक्ती त्याच्या शरीरात जाते आणि उद्बोधन करते. आईचा स्पर्श, मायेचा स्पर्श पोरांची बुद्धी वाढवतं असं सायंटिस्ट म्हणतात. मायेने प्रेमाने केलेला जवळ घेऊन अंगाला बिलगतं ना बालक, त्याची बुद्धी वाढते, डेव्हलप होते, प्रेम त्याच्यात निर्माण होत असतं. मायेने कोणाच्या तोंडावरून हात फिरवला तर पहा किती त्याला चांगलं वाटतं, आणि थोबाडीत मारलं तोही स्पर्शच असतो बरं का. तोंडात दोन दिली, मी स्पर्श केला, म्हणजे त्याच्यातनं राग द्वेष स्पर्शामधून निर्माण होतं. सद्गुण स्पर्शामधून डेव्हलप होतात. कामवासनाही स्पर्शातून डेव्हलप होते, प्रेम देखील स्पर्शातून डेव्हलप होतं, आनंद देखील स्पर्शातून डेव्हलप होतं, द्वेष देखील स्पर्शातून डेव्हलप होतं, राग देखील स्पर्शातून डेव्हलप होतो. ह्या सगळ्या दुधारी तलवारी आहेत. काय डेव्हलप करायचं त्या स्पर्शाची किमया आहे, आणि स्पर्श त्याच वेळेस चांगला होतो ज्यावेळेस भावना तशी असते. म्हणून व्यक्तीला, बाईला
पोरींना स्पर्श केला वाईट नसतं, त्याच्यामधून भावना कोणती ट्रान्समिट झाली त्याच्यात वाईट असतं. भावना काय झाली आणि तिच्यामध्ये निर्माण काय झालं. पण याचे आम्ही गुलाम आहोत. अनेकांना हे स्पर्श सोफा सेट का चांगला घ्यावा असं वाटतो सांगा. हा लाकडी तक्ता आहे, याच्यावर जर झोपलं तर काही बिघडतं का? का डनलॉपची गादी पाहिजे? का केरळची गादी पाहिजे? कारण मऊ स्पर्श पाहिजे. 50-50 हजारचे सोफा सेट घेतले जातात का? ते बसलं की असं इतकं दबतं आणि मग हाताला देखील नरम लागतं. स्पर्श मऊ, त्याची किंमत कशा करताय? मऊपणा. कारण दगडासारखे लाकडासारखं सगळं आपलं अंग बसल्यानंतर नरम लागलं पाहिजे खाली. स्पर्श. श्रीमंती कशावर अवलंबून आहे? वस्तूला स्पर्श केल्यानंतर मऊ लागावं. म्हणजे मऊपणाचा स्पर्शाकरिता आम्ही किती गुलाम झालो ते इंद्रियांचे. सोफा पाहिजे, चांगला पाहिजे. काहींना स्पॉन्डेलिटीज झाले, ते म्हणतात आम्हाला तुमचे हे नको, गादी गादी छान आहे पण इलाज नाही, आम्हाला हे द्या. काय? कडक बिछाना, सतरंजी. दगडावर झोपतात, लाकडावर झोपतील, लाकडाच्या पलंगावर झोपतील, सतरंजी टाकून. कठीण स्पर्श पाहिजे, आवश्यकता म्हणून पाहिजे, आवड म्हणून नाही. आवड तर डनलॉपची आहे, पण काय करावं? स्पर्शाचे आम्ही गुलाम आहोत. नाही, याच्यावर झोप येईन बरं का आम्हाला. घरी चांगल्या 2-2 गाद्या असतात वर, त्याच्यावर झोप येते. स्पर्शांची गुलाम आहोत. म्हणजे कारमध्ये देखील कसा सोफा आहे, त्या स्पर्शाचे आम्ही गुलाम आहोत. त्याच्यावर अवलंबून आहे आमचं सुख आणि दुःख. म्हणजे आमचे सुख आणि दुःख शब्दावर अवलंबून आहेत, स्पर्शावर अवलंबून आहेत. स्किनला छान स्पर्श पाहिजे. काहींचे स्पर्श नकोच वाटतात आपल्याला. काही पहा लोक असतात, ते बळजबरी आपल्याला स्पर्श करतात, हातात हात घेतात. हातात हात घेतला की वाटतं यांना आता दूर जावं, आणि तो हटकून हातात हात घेतो. हटकून काही नको वाटतं. पण आम्ही स्पर्शाचे गुलाम आहोत. कारण तो स्पर्शाचा गुलाम आहे ना, त्याला हवा असतो तुमच्यासारख्यांचा स्पर्श. तुम्हाला नको आहे पण त्याला हवा आहे. ह्या स्पर्शाकरता आम्ही काय काय करतो? इंद्रियांचे गुलाम. म्हणजे आम्ही अनावश्यक वेस्ट किती करतो? स्पर्श. मऊ व कठीण हे स्पर्श या विषयांचे 2 गुण आहेत. शरीराच्या वरील त्वचेस त्याचा स्पर्श झाल्यामुळे संतोषाला व दुःखाला कारण होतात. काही स्पर्श आनंद देतात, संतोष देतात, काही स्पर्श दुःख देतात. म्हणजे सुख आणि दुःख, शब्द नंतर स्पर्श. म्हणजे त्वचा देखील सुख दुःख देते. काही गाद्या अशा असतात पहा, ज्यांचा कापूस असा एका जागी झालेला आहे आणि त्याच्यावर झोपवलं, तो म्हणतो मी खाली झोपतो, मलाही चांगलं वाटत नाही. स्पर्श दुःख देतो. अरे गादी आहे ना, गादी आहे पण सतरंजी बरी टोचायला आहे मागून. स्पर्श चांगला तरी असावा, कोणालाही वाटतं. म्हणजे सुख आणि दुःखाला स्पर्श कारणीभूत होतात. भ्यासुराणी सुरेख. म्हणून आपल्याला काय करायचं आहे? अध्यात्मवाल्यांना कसाही चांगली खुर्ची मिळो, वाईट मिळो, बसायला सतरंजी असो, झोपायला सतरंजी असो की नसो, काही वाटू नये. काही वाटू. चांगल्यालाही तुम्ही संतोष मानू नका. एक उदाहरण आहे तुम्हाला ह्याच वेळेस का देतोय मी. इंद्रियांचे गुलाम आम्ही आहोत का, हे जरा तुम्ही आपल्याला स्वतःकडे बोटं घ्या.
एक राजा जंगलात शिकारीला गेला. शिकारीला गेल्यानंतर भटकला. सैनिक दुसरीकडे गेले. अनेक साधू महाराज झोपडीमध्ये साधना करत होते. त्याला वाटलं काय पवित्र आश्रम आहे, साधू किती प्रसन्न आहेत, पण आवश्यकता काहीच नाही तिथे. एक लोटकी होती पाण्यासाठी, एक कमंडलू होतं, काही नव्हतं. फळं खाऊन राहत होते. साधू महाराजांचं हे पाहिल्यानंतर त्याला पाणी पाजलं. महाराज, आमच्या महलात चला, आमच्यावर ते कृपा करा. काय त्यागमी जीवन आहे तुमचं. कारण राजाला वाटलं सुख सुविधा आपण देऊत. चला म्हणले महाराज. महाराज आले राजवाड्यात. एक खास त्यांना दास दासी सेवेला तत्पर 24 तास. आणि तिथं काही कमी आहे. सोफा सेट, पलंग सगळं रेशमी मऊ, प्रत्येक गोष्ट. महाराज 2 महिने गेले, 4 महिने गेले, 6 महिने गेले. राजाला संशय यायला लागला, हे महाराज लालचीच दिसायला. आता पहा, तिथे तर काही मिळत नव्हतं आणि इथे जायचे नाव काढत नाहीत. बहुतेक हे लालचीच आहेत. पहा, लोकांना आपण भोगी असलो तर चालतं, पण संतांनी त्यागी असलं पाहिजे असं वाटतं. लक्षात घ्या माझं वाक्य. जैन साधू जैन लोकांना का आवडतात? ते त्यागी आहेत. तुम्ही त्याग करा. आम्ही काय साधू आहेत का? साधूंनी त्याग करावा. त्यांनी खाऊ नये, त्यांनी पिऊ नये, त्यांनी चांगल्या याच्यावर ते बसू नये, चांगल्या कारमध्ये फिरू नये, चांगले कपडे असू नये, चांगलं चुंगलं खाऊ नये, भनभन करीत रस्त्याने जावं. आणि एखादा साधू असा निर्माण होतो, मी एक काही ऐकणार नाही, त्याला साधुत्वामधून फेकून दिलं जातं. त्यागमय जीवन आवडतं. आमचं भोगमय असलं तरी चालतं. नाही, पाहिजेच आम्ही भोगमय असू, पण आम्हाला त्यागीच आवडतात. म्हणून संतांचं फार मातेर या देशाने केलं, कारण आम्हाला तेच जीवन त्यांचं आवडलं. उपाशी मेला पाहिजे, त्याला सुखसुविधा मिळाल्याच न पाहिजे. AC मध्ये एखादा वावरणारा साधू असेल तर आपण टीका करतो, बाप्पा AC आपल्या काय बापाचं गेलं. अरे तुम्ही येत ना, आम्ही असलो तर काय झालं. ते संत येत ना, त्यांनी उन्हात राहिलं पाहिजे. आणि ठरवणारे हे सगळे बदमाश मानतं संतांनी कसं वागावं याची जंत्री तयार करतात. आणि संत ज्यावेळेस तयार करतात की हे बदमाशांनो तुम्ही असं वागलं पाहिजे, हे ऐकत नाही. एक ऐकत नाही. संत म्हणतात तुम्ही असं वागलं पाहिजे, खोटं बोलू नका, हटकून खोटं बोलतील. तो संत म्हणाला काल तुम्ही प्रवचनाला का नाही आले? काय एक फार छान काम निघालं होतं. काम निघालेलं नसतं, हा झोपलेला असतो त्यावेळेस, हा लबाड बोलतो. पण संतांनी लबाड बोलता कामा नाही. संतांनी ध्यानधारणाच केली पाहिजे आणि यांनी पाहत बसलं पाहिजे तो कसा करायला, करतो की नाही याच्या चौकशा करील. हा स्वतः काही करणार नाही. अशा आगाऊ उत्सापत्तीमध्ये माणसं आपला वेळ घालवतात, स्वतः काही करत नाही. मग स्पर्श पण त्या साधू महाराजांचं असंच झालं. राजाला असं वाटायला लागलं. मग राजाने साधूला म्हटलं, साधू महाराज आपण जरा वनात जाऊ, कारण सोन्याच्या सुरीमधून पाणी प्यायला हा कधीच म्हणत नाही मला कमंडलूमधून प्यायचं. याला शंका यायला लागली, अरे भोगवादी झाला हा साधू. बाहेर गेले. चला म्हणले फिरायला. चला म्हणले. साधू महाराज साधूच्या लक्षात आलं याच्या मनात कोणता भाव निर्माण झाला आहे. पहिल्यासारखं याची श्रद्धा राहिली नाही, याचं प्रेम राहिलं नाही, हे लक्षात आलं.
नदीच्या काठावर दोघं असे जात असताना जंगलाकडे गेले आणि स्वतःच्या कुटीपर्यंत साधू गेले. राजाला म्हणाले, राजा आता तू पण काही महिने माझ्याजवळ राहा, मी राहिलो ना तुझ्याकडे. राजा नाही म्हणाला. नाही म्हणले, महाराज परत चला. नाही म्हणले, आता मी इथेच राहणार, पण तू पण राहा. पाय तर खरी काय असतं. तुला वाटलं होतं ना मी सुखोपभोगात राहिलो आणि त्याच्यात मी गुरफटून गेलो, तुझी श्रद्धा कमी झाली. सोने रुपे अम्मा मृती के समान. तुकाराम, अरे सोनं मिळो की माती मिळो मला सारखं आहे. मला चांगला दिव्य स्पर्श जरी त्या वस्तूंमधून मला मिळाला, इंद्रियांचे सगळे माझे लाड जरी तुझ्या राजवाड्यात पुरवले गेले, तरी माझी मनोभूमिका तीच होती जी माझी त्या झोपडीत होती. ज्या वेळेस सुखांच्या साधनामध्ये आम्ही लोळत असू, त्यावेळेसही आमचं समता असेल, आनंद नाही. आणि वाईट अवस्था आली आणि दुःखात पडलो तरी दुःखी होऊ नये ही अवस्था असेल. अर्जुना समत्वचित्ताचे, त्याला समत्वचित्त म्हटलंय. अर्जुना समत्वचित्ताचे, तेची सार जाण योगाचे. समत्व, समता, दुःख असो की सुख असो, समता भाव. चांगला स्पर्श असो की वाईट स्पर्श असो, समता भाव. दुष्टांचा सहवास जरी समोर आला तरी आनंद आहे, संतांचा आला तरी आनंद आहे. लक्षात घ्या. ह्याला म्हणतात असा भाव निर्माण झाला पाहिजे. पण लोक सुख आणि दुःखामध्ये गुरफटतात. आपण गुरफटू नये म्हणून एवढं मला प्रपंच सांगावा लागला. आणि गुरफटतो म्हणून आम्हाला वेळ नाही, आम्ही बाकी काही नाही आहे. आम्हाला वेळ का नाही आहे? आम्हाला शब्दांमध्ये आम्ही गुरफटतो, आम्ही स्पर्शामध्ये गुरफटतो. आणि सुख दुःखाला कारणीभूत होतो. भ्या सुराणी सुरेख. आणि दुःख झालं तर अध्यात्माला कधीच येत नाही. दुःख झाल्यानंतर अध्यात्माला कधीच माणूस येत नाही. तुम्हाला काय माहिती आहे आम्हाला काय त्रास आहे? अरे अरे म्हणून तर जास्त आलं पाहिजे. नाही नाही, त्रास आहे. आणि काय केलं देवानं आमचं चांगलं? जसा कॉन्ट्रॅक्ट घेतला होता, देवानी कॉन्ट्रॅक्ट घेतला होता, असं झालंय यांचा. भ्या सुराणी सुरेख, हे रूपाचे स्वरूप देख, जे उपजवी सुख दुःख नेत्रद्वारे. भेसूर आणि सुरेख ही दोन स्वरूपे रूप या विषयांची आहेत. आता डोळ्याचा, डोळे इंद्रिय, नेत्र सुख. कानाच्या माध्यमामार्फत, त्वचेच्या माध्यमामार्फत स्पर्श काय असतो, म्हणजे सुख काय असतं, दुःख काय असतं आपण पाहिलं. आता डोळ्याच्या माध्यमातलं सुख किंवा दुःख. आंधळा माणूस असेल त्याला सुंदरता काय आणि कुरूपता काय काही माहिती नसणार. त्याला काही माहिती नसणार. तो स्पर्शाने पाहिजे, बाकी काही नाही. पण डोळे ज्याला आहेत, काश्मीरला का जावंसं वाटतं? काय हो काश्मीरला? अनेकांना वाटतं आम्हाला की नाही जीवनात आम्ही काश्मीर पाहिलं नाही. कशाला गेले तुम्ही काश्मीरला? म्हैसमाळ, महाबळेश्वर, माथेरान, अजून मसुरी, हे इकडे का जात होतो आम्ही? निसर्ग सौंदर्य पाहायला. म्हणजे कशा करता? नेत्र सुख.
नेत्र सुख करण्याकरिता किती पैशांची उधळपट्टी होते, काय मिळतं तिथे? आपण जातो निसर्ग सौंदर्य पाहायला आणि ते लोक आपल्याकडे पाहतात आपण काय काय पाहिलं. तो खारीमुरीवाला असतो तो आपल्याकडे पाहतो आणि आपण तिथलं सौंदर्य पाहतो. नेत्र सुख किती पैसा खर्च करतो. स्वित्झर्लंड कशाला गेले? अरे सौंदर्य स्थळ, चला हिमालय सौंदर्य स्थळ, जरूर जा. पण अशा भावनेने जर गेलात अध्यात्म तिथे सुरू होतं. काश्मीरच्या मुली इतक्या सुंदर आहेत असं लोक म्हणतात. मी अजून गेलो नाही. पिक्चरमध्ये पाहिलंय, काश्मीर की कली हूं मैं. काश्मीर की कली पिक्चरमध्ये पाहिलंय आपण. काश्मीर किती सुंदर आहे, तिथल्या स्त्रिया किती सुंदर आहेत. काही सुंदर स्त्रिया वेगळ्या नजरेने पाहतात, सौंदर्य स्थळं वेगळ्या नजरेने पाहतात, त्यांना सुख होतं. काहींचा काम उद्दीपित होतो, विषयांचे गुलाम होतात. काही गोव्याला का जातात? मी गोव्याला गेलो, मला काही वाटलं नाही. मग लोक म्हणले तुम्हाला दारू प्यायची नाही, काय वाटणार आहे तिथे? हां म्हणलं हेही आहे. का सुख आहे ना, नेत्र सुख, ज्याच्यातनं काम उद्दीपित होतो. आपल्याला नेत्र सुख घ्यायचं असेल, अतिशय सुंदर स्त्री पाहिली, त्याच्यामध्ये भगवंतानी अतिशय निसर्ग सौंदर्य पाहिलं, झरणे पाहिले, हिरवळ पाहिली, बर्फांचे पर्वत पाहिली, बर्फांच्या पर्वतावर ते सूर्यकिरण पडल्यानंतरचा प्रकाश पाहिला. त्यावेळेस जे आपले भाव बदलतात, मनाचे चांगले भाव निर्माण होतात, त्यावेळेस असं आठवलं पाहिजे, जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा. ज्या प्रभूंनी एवढं सौंदर्य दिले यांना, तो प्रभू किती सुंदर असेल. पॉझिटिव्ह संत होण्याकरिता हे ॲटिट्यूड पाहिजे. त्यास रूपाचा, त्या स्वरूपाचा आस्वाद घेताना प्रभू दिसला पाहिजे. प्रभू तुझं विशेषत्व, सौंदर्य प्रभूचा गुण आहे, सुंदरता प्रभूचं गुण आहे. ज्या बायां जे पुरुष बेडब होत असतील, समजा प्रभूचा एक गुण तुमच्यातला संपला. भगवान सुंदर आहे हे लक्षात घ्या. सत्यम शिवम सुंदरम. घाणेरड राहणं, सौंदर्य आपलं संपणं, प्रभूच्याकडनं आपण विभक्त झालो म्हणून समजा. काही भक्त असे राहतात, आपल्यालाच पाहत नाहीत, आपल्याला पाहत नाहीत असे राहतात काही भक्त. घाण भक्त म्हणजे घाण, असं एक समीकरण झालंय. आता आपल्याला पाहत नाही तर प्रभूला पाहावेल का? नाही, प्रभू भावाचा भुकेला, बरोबर आहे. त्याला काय दिसतं? आंधळा आहे ना तो. सुंदरता प्रभूचा गुण आहे. अरे भगवंताला प्रसन्न करायचे म्हणून तुम्ही सुंदर राहा आणि तुम्ही सुंदर वस्तू पहा. पण त्याच्यामध्ये म्हणा, देव भगवंता तुझं चैतन्य यांच्यामध्ये विशेष रूपाने प्रगटलेलं आहे. बाई असो की सौंदर्य स्थळ असो, आकाश असो, आकाशाकडे पहा किती सुंदर वाटतं. कसा कुंचला चालला असेल. रंग पहा झाडांच्या पानांचे, प्रत्येक पानाचा रंग एक वेगळी छटा आहे.
माणसांचे आकार पहा, अरे एक आकारासारखा दुसरा माणूस नाही आहे, एका प्राण्यासारखा दुसरा प्राणी नाही आहे. त्या माध्यमातून पहा, ती पूजा आहे, ती साधना आहे, ती आराधना आहे. इंद्रियांच्या कोणत्या गुणांचा? रूप ह्या गुणाचा साक्षात्कार प्रत्येकामधून भगवंत पाहण्यात व्हावा. वस्तूत, विषयात आणि व्यक्तीत साधना झाली आणि विकार जर उत्पन्न झाले तर तुमचं नरकाकडे गेले. दोघांनी पाहिलंय. पण एकाची साधना झाली, याचं प्रत्येक कर्म पूजा झालं. अब्दुल रहीम खानेखानांचं उदाहरण फार मागे मी तुम्हाला सांगितलं होतं. मुसलमान सेनापती रहीम के दोहे ज्यांनी लिहिलं, अकबराच्या सैन्यामध्ये हे सरदार होते. सरदार नव्हे, चांगले अब्दुल रहीम खानेखानान चांगल्या पोस्टवर होते, सेनापती होते. लहानपणी सौंदर्याचं वेड होतं. पोरगी दिसली की मागे लागायचं. पण कामविकारी नव्हते, फक्त सौंदर्याचं वेड. बाया मंदिराला चालल्या की हा मागे मागे जायचा. काही छेडायचं नाही, काही नाही, आताच्या सारखं नाही, छेडछाड वगैरे काही नाही, नुसता पाहायचं. काही सुंदर स्त्रिया चालल्या होत्या, हा आपल्या मित्राला घेऊन त्यांच्या मागे लागला. म्हणजे तुम्ही मागे लागावं असं नाही, हं, आम्हाला पण सौंदर्याचं वेड, काही नाही. त्या ठिकाणी मंदिरामध्ये गेल्यानंतर त्या मुली किंवा स्त्रिया ह्या एका कीर्तनामध्ये बसल्या. हे पण कीर्तन ऐकू लागले. आणि नेमकं त्यावेळेस कीर्तन चाललं होतं गोपिकांचं. गोपिका किती सुंदर होत्या आणि भगवान कृष्ण किती सुंदर होते यांचं वर्णन चाललं होतं. राधेचंही वर्णन चाललेलं होतं. आणि भगवान कृष्णाच्या सौंदर्यावर ह्या सौंदर्यांगणा आपलं पूर्ण सर्वस्व अर्पण करतात. हे पाहिल्यानंतर तो वेडा झाला. त्यांनी कोणाचंच पाहिलं नाही. अरे म्हणले, ज्या सौंदर्यांगणा अफाट महासौंदर्यावरती स्वतः सगळं समर्पण करतात, त्या प्रभूचं आता मला सौंदर्य पाहायचंय. हे मर्क सौंदर्य आता मला नको आहे. आणि प्रसिद्ध कृष्ण भक्त झाला. ताही आहिर की छोकरिया छचिया भरे छाछपे नचावे. अरे ताकासाठी आहिर म्हणजे गवळणी, एका ताकासाठी त्याला नाचवतात. काय वर्णन केले रहीमने. रहीम मुसलमान माणूस कृष्ण भक्त झाला. आपण सौंदर्य जर आपल्याला आवडत असेल त्या माध्यमातनं प्रभूकडे जा. शब्द आवडत असतील त्या माध्यमातनं प्रभूकडे जा. स्पर्श आवडत असेल त्या माध्यमातनं प्रभूकडे जा. रूप आवडत असेल त्या माध्यमातनं प्रभूकडे जा. जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा. अरे पिक्चर पाहत असताना एखादी सुंदर नटी तुम्हाला आवडली, भगवती जगदंबा किती सुंदर असेल आणि तिच्यातच भगवती जगदंबा आहे असं पहा ना. तिच्यात भगवती जगदंबा आहे. म्हणजे एका क्षणाला तुम्हाला जगदंबा दिसली पाहिजे, आठव असला पाहिजे. आपल्याला पिक्चर आठवेपर्यंत काही आठवत नाही. काही माणसाला असं उचलून जरी नेलं आणि पिक्चर काही पोरांना, आणि पिक्चर जर समोर चालू असेल तर टी व्ही उचलला आणि यांना उचललं तरी यांना भान राहणार नाही. प्रभू आठवणार नाही, काही आठवणार नाही. भेसूर आणि सुरेख ही दोन स्वरूपे रूप या विषयांची आहेत. सुंदर दिसणारी बायको भेसूर झाली दिसायला. आगडबम बागडबम बाजे डमरू अशी झाली. नवऱ्याचं लक्ष कमी होऊन जातं.
तुम्ही माझ्यावरती पहिल्यासारखं प्रेम करीत नाही, आता या डब्बा गोलवर कोण प्रेम करील? चालताना फरशी दबते, बसताना रिक्षा दबतो, तो रिक्षावाला या बाईला पाहिलं की पळून जातो. मॅडम खाली नाही आहे, कारण त्याची पाठी कमजोर असते. भेसूर दिसायला जर बाई असेल, पुरुष असेल, आवडत नाही. दुःख निर्माण होतं. अरे अरे कोणाचं तोंड पाहिलं रे सकाळी सकाळी. सहज म्हणतो आपण, काय नाही दिवस खराब जाणार आहे का, त्याचं तोंड पाहिलं. भेसूर तोंड. काही बाया दिसायला इतक्या सुंदर असतात, पण बोलल्या की वाटतं याने आता इथून पुढे बोलू नये. कर्कश आवाज असतो, कर्कश, मृदू नाही. तुला काय करायचं असं म्हणले, अरे ऐश्वर्या राय जरी तोंडाने दिसत असेल तरी भयानक कर्कशा अशी स्वरसंपदा दिलेली असते. नको वाटतं. म्हणजे एकाच वेळेस पाण्यातून सुख निर्माण झालं तर तिच्या शब्दातून दुःख निर्माण होतं. सुख आणि दुःख त्याच्यावर अवलंबून आहेत. म्हणून भेसूर आणि सुरेख. सुरेख दिसेल, आवडतं. भेसूर आवडत नाही. पण आजकाल चित्र तर भेसूरच आवडायलेत. काही काही चित्र असे काढायलेत, काय हे आधुनिक आर्ट आहे. काय म्हणतात त्याला? मॉडर्न आर्ट. काही नसतो त्याच्यात, भूतासारखं दिसतं, मॉडर्न आर्ट आहे. कारण जे काहीच नसतं ते मॉडर्न आर्ट. जास्तीत जास्त भेसूरपणा असतो त्याच्यात. भेसूर गाणं, ड्रॉ 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 असं म्युझिक चाललं, ते पोरं नाचतात. हा त्याच्यात काहीच नसतं, कारण स्वतःचा स्वभाव भेसूर आहे. लक्षात घ्या, आपल्या स्वभावाप्रमाणे देखील काही आवडतं. म्हणून रूप, भेसूर आणि चांगलं हे दोन सुख किंवा दुःख निर्माण होतं. आपली बायको जर बोजड आणि बेडोल होत चालली तर बरोबर नेत नाही. का हो आजकाल तुम्ही मला पिक्चरला नेत नाही आणि बाहेर नेत नाही, मला वेळ नसतो. त्याला म्हणायचं असतं तू आता ओपत नाहीस. एकदा नवरा बायको चालले होते, फार वर्षांनी मित्रांनी लांबून पाहिलं. दुसऱ्या दिवशी भेट झाली. का रे म्हणे, आईबरोबर कुठे चालला होता? ए आई नव्हती, माझी बायको होती. इतकी बेसूर झाली तर त्याला आवडत नाही. आणि हा डब्बा गोल जर दिसायला लागला मोठा, ढेरी घेऊन चालायला लागला, बायकोला आवडत नाही, कारण तिच्या मॅचिंगमध्ये हे बसत नाही. एक डॉक्टर आहेत, आमचे मित्र आहेत परभणीतले, ते हसून सांगतात, मला एक दोन पेशंटने विचारलं ही तुमची मुलगी कुठून, ही तुमची मुलगी आहे का? मी म्हणलं नाही, माझी बायको आहे. म्हणजे हे डबा गोल झाले, ती अशी झाली. तसं पुरुषांचंही तसंच. भेसूर रूप आवडत नाही, म्हणून दुःख निर्माण होतं. म्हणून असं भेसूर हो असो की कसंही असो, आपल्याला आवड आणि नावड याच्यावर सुख आणि दुःख निर्माण होऊ नये. जो दिखा वो भला. भेसूरमधून सौंदर्य पहा. अध्यात्म कुठे सुरू होतं हे सांगतो. जसे सुख आणि दुःख हा नॉर्मल माणसं झाले. ज्यांना सुख दुःख भेसूरतेतून निर्माण होणार असेल ते नॉर्मल माणसं समजा, इंद्रियांचे गुलाम समजा. कोणी जर तुम्हाला म्हणालं साधक कोण व्हावं, साधक तो व्हावा जो याच्या थोडा अप आहे. भेसूर आणि याच्यात काही जरी दिसलं, त्याच्या सौंदर्य स्थळ कोणतं पाहिलं पाहिजे. उदाहरणार्थ भगवान कृष्ण आणि अर्जुन दोघं असे रस्त्याने चालले. एक कुत्रा मेलेला पडला आणि दुर्गंधी येत होती. कुत्रा सडलेला. अर्जुनाने जाताना नाकाला
काय त्या काळात हँडकरचीप काय असेल नसेल, काय असेल, पितांबर असेल, असं त्यांनी असं नाकाला पदर लावला, कपडा लावला आणि चालला आणि असा डोळे झाकून चालू लागला, पुन्हा दिसू नये. आणि भगवान कृष्ण नाकाला काही न लावता त्याच्याकडे पाहतायत आणि अर्जुनाला म्हणतायत, अर्जुना ह्या कुत्र्याचे दात किती सुंदर आहे. पण दात चमकत होते. सगळं घाण शरीर होतं पण सौंदर्य फक्त दातात एक दात चमकत होते. भगवान म्हणतात किती सुंदर दात आहेत. एक भेसूरतेमध्ये काही सौंदर्य असतं. सॉक्रेटिस कुरूप होता, अतिशय कुरूप होता दिसायला, पण ज्ञानांचं सौंदर्य त्याचं अफाट होतं. ज्ञानाचं सौंदर्य. काही माणसं कुरूप असू शकतात, काही बाया कुरूप असू शकतात. महादेवी वर्मा कुरूप होती. प्रसिद्ध साहित्यिका हिंदीची महादेवी वर्मा. काय काव्य आहे तिचं, काय प्रतिभा आहे. प्रिन्सिपल होती एका कॉलेजची आणि दिसायला कुरूप आहे म्हणून पतीनं तिला सोडून दिलं होतं. मैं बीन बी हूं तुम्हारी रागिणी हूं. काय काव्य आहे तिचं. याला छायावाद म्हणतात. छायावादामध्ये 2-3 अर्थ असतात. मैं बीन बी हूं तुम्हारी रागिणी हूं म्हणजे बीन माहिती आहे ना, नाचे नागिन बाजे बिन, पिक्चरमध्ये सांगितलं की लक्षात येतं. सपेरा जो असतो तो बिन वाजवतो आणि साप नाचतो, ती पुंगी, दॅट इज बीन. मैं बीन बी हूं तुम्हारी रागिणी बी. म्हणजे बीनमधून रागिणी प्रगट होते, बासरीमधून स्वर प्रगट होतात. पण स्वर बासरीमधून निघाले ना म्हणजे बासरीमध्ये होते आणि विभक्त झाले ते स्वर. द्वैत दिसतं, एकामधून 2 झाले. बासरीमध्ये असणारे स्वर, बीनमध्ये असणारे स्वर द्वैत दिसलं आणि गेले कुठे, पुन्हा तिथेच. 2 जरी दिसले पण ते बासरीचे स्वर असल्याने एक आहेत. एकत्व. प्रकृती न्याय पुरुष दुसरा अर्थ. हे द्वैत 2 दिसले तरी, पुरुष आणि स्त्री 2 दिसले तरी एक आहेत. एका चैतन्याचे 2 भाग आहेत. मैं बीन भी हूं तुम्हारी रागिणी भी हूं. आणि म्हणून नवऱ्यालाही म्हणते तिसरा अर्थ की तुम्ही मी 2 विभक्त जरी वेगळे दिसत असले, आपला डायव्हर्स जरी असला तरी मी तुमची रागिणी आहे, तुमच्या बीनमधली. एकत्व भाव. याला म्हणतात छायावाद, रहस्यवाद. हे मला कॉलेजला होतं. आताच्या कॉलेजला काय मला काही माहीत नाही. मेरा शून्य सुधाकर तुझको थपकी देकर सुलावेगा, गुणी भृंग के द्वारा दिनकर तेरा द्वार खुलावेगा, मधुकुल हंश प्रशंस भाव से हसस टेर बुलावेगा. ही कविता आहे तिची. अर्थ महाकठीण आहेत. पण एका कुरूप बाईंच्या लेखणीतनं काय प्रसवलं. नवऱ्याला आवडली नसेल पण जगाकरता काय महाकाव्य देऊन गेली. तिच्या अनुभवातनं तिनं ते पॉझिटिव्ह घेतलं आणि ईश्वर चरणी सगळ्या प्रार्थना कविता लावल्या. आपण असंच पॉझिटिव्ह घेतलं पाहिजे. महादेवी वर्मा किती कुरूप होती असं नाही, महादेवी वर्माने काय निर्माण केलं याला महत्त्व आहे. काय निर्माण केलं महादेवी वर्माने, आणि सगळ्यात मोठं असं आपण पॉझिटिव्ह घेतलं पाहिजे.